नमस्कार, मी प्रियांका नागने. डेली लेटेस्ट जॉब अपडेट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी इथे दररोज तुमच्यासाठी नवनवीन जॉब अपडेट व्हिडिओज टाकत आहे. गव्हर्नमेंट जॉब असू दे, प्रायव्हेट जॉब असू दे, वर्क फ्रॉम होम जॉब असू दे, दररोज तुम्हाला नवीन अपडेट्स भेटणार आहेत. तर आज आपण बघणार आहोत एक वर्क फ्रॉम होम जॉब आहे, परमनंट वर्क फ्रॉम जॉब आहे, ते पण MNC कंपनीचं आहे. मेन म्हणजे इथे नो सेल्स नो टार्गेट आहे. म्हणजे काय, तुम्हाला सेल्स वगैरे इथे काय करायचं नाहीये. इथे जे चॅट प्रोसेस, ईमेल प्रोसेस किंवा तुम्हाला जे व्हॉइस प्रोसेस आहे त्याच्यावर थोडंफार काम असणार आहे. तुम्ही मिनिमम इथे 12वी पास असाल तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे काय, तुम्ही 12th पास असू द्या किंवा ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट आहात, एक्सपिरियन्स्ड आहात तरी सुद्धा ते चालणार आहे. तुम्ही मेल असू द्या, फिमेल असू द्या, हे सुद्धा चालणार आहे. म्हणजे इथे तुम्ही कोणीही वर्क करू शकणार आहे. वर्क फ्रॉम होम आहे. इथे मेन म्हणजे HR फॉर्म सुद्धा मिळालेला आहे. तुम्ही इथे एलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा. पूर्ण व्हिडिओ बघा, मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. अप्लाय कुठे करायचं आहे, जॉबचे डिटेल्स काय आहे, पोस्ट काय आहे, पूर्णपणे आपण इथे बघून घेऊयात. आपण जॉब डिटेल बघून घेऊयात. असोसिएट टेक्निकल सपोर्ट स्पेशलिस्ट हे जॉब डिटेल आहे. झिपिन कंपनी आहे. कंपनी खूप मोठी आहे, MNC कंपनी आहे. IT रिलेटेड काही इश्यू असतील, कन्सल्टिंग कंपनी आहे आणि अजून भरपूर काही ते सर्व्हिस प्रोव्हाइड करते. खूप मोठी कंपनी आहे, तुम्ही बघू शकणार आहात. इथे बघा, फक्त 5च तास झालेला आहे जॉब अपडेट होऊन. इथे रिमोट जॉब असणार आहे, फुल टाइम जॉब आहे आणि इथे तुम्हाला स्किल्समध्ये कम्युनिकेशन, ट्रबल शूटिंग आणि अजून भरपूर काही दिलेलं आहे. आपण पूर्णपणे डिटेल्समध्ये बघून घेऊयात. इथे दिलेलं आहे बघा, झिपिन इज अ सिकिंग अँड इंथुसियास्टिक अँड मोटिवेटेड असोसिएट टेक्निकल सपोर्ट स्पेशलिस्ट जॉब आहे बघा. पोस्टचं नाव आहे आपले असोसिएट टेक्निकल सपोर्ट आणि त्याच्यात काम जे काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघून घेऊया. हे रिमोट जॉब आहे बघा. दिस रिमोट एंट्री लेवल पोझिशन आहे. कोणीही इंडियामध्ये म्हणजे इंडियामधून कुठूनही बसून तुम्ही हे जॉब करू शकणार आहात. इथे दिलेले बघा, जे कॅन्डिडेटला कम्युनिकेशन चांगलं असेल आणि जे काही नवीन तुम्हाला इच्छा असेल शिकण्याची, जे काम करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला जे कोलॅबोरेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही काम करू शकणार आहात, टेक्निकल वर्क तुम्हाला येणार असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकणार आहात. आपण अजून जॉब डिटेल्स बघून घेऊया. रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे, तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्रोव्हाइड फर्स्ट लेवल टेक्निकल सपोर्ट. म्हणजे इथे बेसिक टेक्निकल सपोर्ट तुम्हाला द्यायचा आहे कस्टमर्सला. बाया फोन असू द्या, ईमेल असू द्या, चॅट असू द्या, हे तुम्हाला इथे काम असणार आहे. म्हणजे काय, जे काही टेक्निकल सपोर्ट तुम्हाला कस्टमरला द्यायचा आहे, तुम्ही फोन थ्रू देऊ शकता, ईमेल थ्रू सुद्धा देऊ शकणार आहात आणि इथे चॅट प्रोसेस सुद्धा जॉब इथे भेटून जाणार आहे. ट्रबल शूट अँड डायग्नोज सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर इश्यूज. म्हणजे काही सॉफ्टवेअर रिलेटेड किंवा हार्डवेअर रिलेटेड काही इश्यूज असतील, इन्क्लुडिंग ऑपरेटिंग सिस्टीम, ॲप्लिकेशन्स अँड नेटवर्किंग, त्याचं जे काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला ते ट्रबल शूट करायचं आहे. जे बेसिक इन्स्टॉलेशन्स असू द्या, कॉन्फिगरेशन असू द्या, हे तुम्हाला करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टीमसोबत प्रॉपर वर्क करायचं आहे किंवा काही जे कोलॅबोरेट करायचं आहे, तुमचं जे नॉलेज आहे ते वाढवायचं आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे. ते तुमचं कॉन्ट्रीब्युशन खूप इम्पॉर्टंट आहे. इथे बघा, बेसिक गोष्टी आहेत आणि रिक्वायरमेंट काय असणार आहे बघा, हायस्कूल डिप्लोमा और इक्विव्हॅलंट. म्हणजे काय, तुम्ही हायस्कूल किंवा 12वी पास असू द्या किंवा ग्रॅज्युएशन असू द्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या, चालणार आहे. कम्प्युटर सायन्स रिलेटेड पाहिजे आहे तुमचं फील्ड आणि जे काही म्हणजे ते प्लस पॉईंट असणार आहे. जर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असेल तर ते खूप प्लस पॉईंट असणार आहे. 1 to 2 years ऑफ एक्सपिरियन्स इन ए टेक्निकल सपोर्ट रोल. म्हणजे तुम्हाला 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला हवा इथे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉमन ऑपरेटिंग सिस्टीमची फॅमिलिअरिटी पाहिजे, म्हणजे तुम्हाला फॅमिलियर पाहिजे आहे. कॉमन ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज असू द्या, मॅक OS असू द्या, लिनक्स असू द्या आणि सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स. तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ नेटवर्किंग कन्सेप्ट पाहिजे आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे आहे नेटवर्किंग कन्सेप्ट आणि ट्रबल शूटिंग सुद्धा आलं पाहिजे आहे. एक्सलंट प्रॉब्लेम सॉल्विंग अँड क्रिटिकल थिंकिंग स्किल. त्यानंतर स्ट्रॉंग रिटर्न अँड वर्बल कम्युनिकेशन स्किल. म्हणजे तुमचे जे कम्युनिकेशन स्किल आहे रिटर्नमध्ये आणि वर्बलमध्ये चांगलं पाहिजे आहे. तुम्हाला टेक्निकल ज्या गोष्टी आहेत चांगलं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतील, कस्टमरच्या बेसिक गोष्टी असतील, ते तुम्हाला ट्रबल शूट करून ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे आहे. कस्टमरच्या माइंडसेटनुसार तुम्हाला काम करता आलं पाहिजे आहे. त्यानंतर तुम्हाला टीमसोबत सुद्धा वर्क करता आलं पाहिजे आहे आणि इंडिपेंडेंटली जे काही वर्क दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली वर्क करता आला पाहिजे आहे. आणि इथे बघा, इंटरनॅशनल टाइम झोननुसार तुम्हाला काम करता आलं पाहिजे आहे. फ्लेक्झिबिलिटी टू वर्क इन शिफ्ट सुद्धा दिलेलं आहे. एम्प्लॉयमेंट टाईप बघा, फुल टाइम आहे. इंडस्ट्री आहे
आहे ते बघा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे रिलेटेड. तुम्ही जर कम्प्युटरचे नॉलेज असेल, तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्युटरमधून झालं असेल, कम्प्युटर सायन्समधून, किंवा तुमचं 12वी पास करून एखादा कोर्स केला असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकणार आहात. खूप चांगली ओपनिंग आहे, तुम्ही एकदा बघू शकणार आहात. मी हे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तुम्ही इथे जर एलिजिबल असाल तर नक्की इथे अप्लाय करा. HRचा फॉर्म सुद्धा भेटलेला आहे, आपण ते सुद्धा देणार आहोत, ते सुद्धा तुम्ही इथे फिल करू शकणार आहात. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.